निकष होते त्यात काय म्हटलं होतं की वीक गेम कोणाचा वाटतोय. सो मी ओमकारला म्हटलं मला तुझा गेम ऍक्च्युली वीक वाटतोय. त्यांनी विचारले की वीक गेम कोणाचा वाटतोय. त्यांनी जर मला विचारलं असतं की तुझी मैत्री कोणासोबत खराब आहे तर ओमकारला नसतं केलं ना मी. पण बिग बॉसने आम्हाला विचारलंय तरी कोणाचा वीक गेम वाटतोय. जेव्हा लास्ट नॉमिनेशनला जेव्हा मी नॉमिनेट झालो तेव्हा पण निकष काय होते की हा गेम अजूनही सिरियसली कोण घेत नाही किंवा वीक गेम कोणाचा वाटतोय. जिथे मी बघितलं होतं की 2 आठवडे मी परफॉर्म नाही करू शकत आहे, मी टास्क खेळू शकत नाहीये. कॅप्टन्सी टास्क मध्ये मी जे बोललोय ते बिग बॉसला हर्ट झालंय. त्याच्यामुळे मी स्वतः रुचिताकडे डील करायला नाही गेलो कारण निकष मला माहितीये त्या निकषांमध्ये मी स्वतः बसतोय. तो जिथे मी स्वतःला स्पेअर नाही केलं तर मी ओमकारला कसं करणार. सो माझ्यासाठी निकष हे निकष आहेत आणि हे मी जाऊन ओमकारशी पण बोललो. मी म्हटलं ओमकार बिग बॉसने काय सांगितलं की वीक गेम कोणाचा आहे. फेस इट, बी अ मॅन, टॉक टू मी. मी त्याला त्याच्याशी बोललो, क्लिअर केलं, पण तो तेव्हा चिडला होता. पण इव्हेंच्युअली त्याला रिअलाइज झालं आणि इव्हेंच्युअली तो आलाच की. आणि काल तर घरी आला होता, काल आम्ही सोबत जेवलो परत. सो आत्ता सगळं छान आहे. आणि तेव्हा जे मी केलं होतं त्याच्यानंतर मला वाटलं ओमकार जो पेटला जी कुऱ्हाड तोडल्यावर, काल तो एक खोटी कुऱ्हाड घेऊन आला होता घरी माझ्या.